जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केली मी वरच्या घरातून. आता फाल्गुन आणि ज्ञाना गेलेली आहे खाली, ऑफिसला निघायची तयारी आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की लिंबूटिंबूचं 20 तारखेला आपलं लॉन्च होतं, पण 20 तारखेला ते पूर्ण वेबसाईट रेडी नाही झाल्यामुळे आपण 25 तारखेला ठेवलेलं आहे. श्रावणाचा पहिला दिवस, शुभ मुहूर्त, शुभ दिवस म्हणून असं ठरवून तो घेतलेला आहे. सो तुम्हाला 25 तारखेपासून लिंबूटिंबूवर जेवढे पण प्रोडक्ट आहेत ते सगळे तुम्हाला परचेस करायला मिळतील आणि डिलिव्हरीसुद्धा लवकरात लवकर मिळेल. सो तुमचं रक्षाबंधन आणि गणपती हे लिंबूटिंबू सोबत झालं पाहिजे, ह्या रिश्तीने तुम्ही सगळे ऑर्डर करा आणि महाराष्ट्रभर पसरू द्या, मजा येणार आहे. लिंबूटिंबूचं इंस्टाग्राम हँडल मी इकडे टाकलं आहे, तुम्ही तोपर्यंत याच्यावर इंस्टाग्राम हँडलवर सुद्धा काही सगळ्या प्रोडक्ट येणार आहेत इंस्टाग्राम हँडलवर. सो तुम्ही तिथून पण बाय करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊनसुद्धा बाय करू शकता. सो स्टे ट्यून. 3 days टू. अरे ब्रशू करतो का तिथं बरशी करतो का? चल ये. तिच्याकडे मागितलं असेल तिने म्हणून तिने दिलं असेल. डिस्कशन विथ सासूमा. अंडू खाते का दूध भाकरी खाते? होय मॅडम, अंडू पाहिजे का दूध भाकरी? लवकर सांग. अंडू पाहिजे. अंडूचं कोंबडी ठेव घरी. बाबाला आणि तुला 4-5 कोंबड्या ठेवा, आपण रोज अंडू खाऊ. पटपट आज कामं आवरून संध्याकाळचा आज प्रोग्राम वेगळाच बेत आहे. जसं जसं श्रावण जवळ होतं सगळे गटारी पार्टीला बोलवत आहेत आम्हाला. आज आम्ही फॅमिली गटारी पार्टी आहे ना का आज. आणि सकाळी पण पप्पांनी काहीतरी आणून दिलेलं आहे. म्हणजे श्रावण मी असं ठरवलं आहे की आता आई, चेतना आणि फाल्गुनीला असतं, आम्हाला तिघांना नसतो. तर मी असं ठरवलं आहे की जेवढा दिवस माझ्याने होईल तेवढा दिवस मी पकडणार आहे. लेट्स सी किती दिवस जातात. काय वाटतं किती दिवस जातील? ऍक्च्युअली करायला पाहिजे ना अंड. मी काय म्हणतो, अंड अलाउड करायला पाहिजे, मी पकडेल. तुला अंडा इज व्हेज ना. असं काही नाही. तुला मला असं वाटतं कुठलीही गोष्ट करावी ती मनापासून करावी. कोण मनापासून? पण अंडा इज व्हेज ना. त्याच्यावरती बंबार्डिंग करते का कोण करतंय? अरे पण अंडा मनापासून काही केलं ना तर ते बरोबर पूर्णपैकी होऊन जातं, असं मला तरी पर्सनली वाटतं. मी करेल मनापासून. उपवासाचं पण असेल ना, ज्या दिवशी आपल्याला वाटतं ते बरोबर होतं. काम मी नाही करत उपवासाचं. करतो ना, पण फक्त उपास करून नाही, असं देवाचं नाव तरी घ्यायला पाहिजे. नुसती उपास करून काय पाहिजे? कधी देवाचं नाव नाही घेत. उपासाच्या दिवशी उपवास जातो. मी सांगते रे, नॅचरली, म्हणजे जेन्युइन आहे माझं. मला असं पर्सनली वाटतं की लोक बोलतात मी हा उपास तो उपास. उपास करण्यापेक्षा देवाचं नाव घ्या, एवढं नाव. मी श्रावणात देवाचं रोज नाव घेणार. तू म्हंटली ना उपवास करणार. अरे म्हणजे काहीतरी वाचन कर किंवा काहीतरी स्तोत्र बोल. पहिले तू हनुमान चालीसा लावायचं तरी गाडीत, आता लावतो. आता लावतो ना, तर श्रीकृष्णाचं गाणं लावतो. कारण की आता येत आहे जन्माष्टमी जवळ आणि जन्माष्टमीनिमित्त आम्ही छोटीशी सेवा म्हणून काहीतरी करणार आहोत. काहीतरी करणार म्हणजे आमच्या फॅमिलीसाठीच आहे. सो चला. काम आवरून, कोर्टातून काम आवरून दुसऱ्या कामाला आलंय. आमच्या डिझायनर मॅडम इकडे आलेले आहेत. सणासुदी एवढे शॉपिंग केलेले कपडे स्टिच करायला. शाळा आहे. मोठा डबा. उलट बोलले. आता कॅमेरा चालू आहे तर उलटे. मगाशी बोलतो कॅमेरा चालू आहे तर सगळी शाळा करतात रे माझी. लाडका जावायला अजून काय एक्स्ट्रा दिलाय का? लाडक्या जावायला अजून काय दिलंय का? लाडक्या बारक्या नाही, लाडक्या. बारक्या जावायला मोठा डबा दिलाय आणि बाकी कागद भरले असतील.
तो आबीचं त्या दिवशी होतं की खिमा मला पाठवले, पण मला खिमा समोसे आवडतात, ते नाही पाठवले. तर आता आईने आज परत खिमा समोसे बनवून. पण मी मला सांगितलेले, पण कसं लाडक्या जावायला पण द्यायला पाहिजेत ना. अरे त्यांचा उपास रे 12 दिवसाचा. सो फाल्गुनीला सोडलं आत्ताच आणि दरवर्षीप्रमाणे आमची गणपती सिलेक्ट करायची रिच्युअल आम्ही चाललेलो आहोत. वैभव आलेला आहे, विशाल भाऊ आलेला आहे आमचा, आणि बाकीच्यांना तर आमच्या काय टाईम नसतो यायला प्रत्येक एक वेळा. सो ह्या वर्षी गणपती ॲक्च्युली आम्हाला मागच्या वर्षी गणपती आवडलेला, मूर्त आवडलेली, पण ती मूर्त अवेलेबलच नाही झाली शेवटपर्यंत. सो होपफुली यावेळेस आम्ही लवकर चाललो आहे म्हणून असेल. लेट्स सी, आता आपल्याला खूप साऱ्या मूर्ती बघायला मिळतील तिकडे, आणि आम्ही एकाच ठिकाणावरून घेतो जिकडे पनवेल जवळ एक विगर म्हणून आहे त्यांच्या इथून. चलो. खूप साऱ्या क्यूट मूर्त्या आहेत, आणि आम्ही दरवर्षी लेट होतो म्हणून आम्हाला मूर्त नाही मिळत कोणती आम्हाला जशी पाहिजे तशी. पण ह्यावेळेस 2 महिने आधी चालत की कोणती मूर्त घ्यायची आहे ती सिलेक्ट करा आत्ताच, कारण की दादांना मागच्या वेळेसच सांगितलेलं आम्ही लवकर येऊ, आम्हाला पाहिजे ती मूर्त द्या तुम्ही म्हणून. हे बघा किती सजवले छान. म्हणजे डोले बघितले ना तुझ्या लक्षात आहे, नजर समोर येते एकदम. लाईट मार जरा. आणि तिची बाहेर आहे ना 2.5 फूट दादा, तिची नजर खाली आहे. हा ती मान तशी आहे ना, थोडी मान अशी केली, मान स्ट्रेट आहे. सो फायनली आमची मूर्ती बुक झालेली आहे, आणि डेकोरेशन नाही यावेळेस करायला सांगितलं. डेकोरेशन म्हणजे सजावट ती करायला नाही सांगितलं. का करायला नाही सांगितली मला कळालं ना, तू डायरेक्ट नाही बोलला तिथं. काय रे, ऑलरेडी आपले घरातले का? घरात आमच्याकडे आर्टिस्ट भरपूर आहेत, त्यामुळे त्याची गरज नाही आहे. सो ते डायरेक्ट ऑन दी स्पॉट करून येऊ. चला आता डेकोरेशन जेव्हा हे लोक करणार आहेत, आपला काही विषय नाही डेकोरेशनमध्ये, जमत पण नाही आपल्याला. वैभव शेट करणार डेकोरेशन यावेळेस. आणि घरी आलोय तर आज जास्तच खुश आहे. काय का रे खुश आहे? हा क्यों खुशी क्यों आहे इतनी? आणि इकडे बघा कुठे चाललं? स्कूलला चालले का दोघी? स्कूलला चालले? ए फॉर बी फॉर आणि सी फॉर काय? सी फॉर काय? आणि डी फॉर म्यू. सगळे म्यू. वेडी कुठली? काय चाललेलं असतं दोघींचं. ए राणू, काय तुझ्या बॅग मध्ये दाखव का मला? हा दाखव. काय काय? काहीच नाही तुझ्या बॅग मध्ये. दाखव काय? अरे बापरे, डायपर, वाईप्स, गॉगल. कोणाचे गॉगल? घालून टाक.
घाल ना, व्यवस्थित लागेल. उलटा घालतेस लागला ना, उलटा घालतेस बाबू. बाबा असं घालायचं असतं. घाल. आता तू ते कशाला काढतेस? दाखव कसा दिसतो वर. इकडे बघ माझ्याकडे. हा असंच राहू दे. हा असं काढायचं असतं ना, बोलायचं असतं तेव्हा. कुठे आबा कशी दिसते विचार. मी कशी दिसते बाबू? कशी दिसते तू? छान दिसते. बोल. बघा इकडे डोळा बघा. तुझं कुठे गॉगल? जा चेताकडून घेऊन ये जा. आवाज दे पहिले इथून. चेता गॉगल पाहिजे. गॉगल कशा दिसतात दोघी पण. हाताची घडी. हा तोंडावर बोट. हाताची घडी करा दोघींनी पण व्यवस्थित. आणि जवळ घे दिदूला जवळ घे ना. दिदू म्हणजे आमची. कुठे चालले? सो अशा रीतीने आजचा व्लॉग इकडेच एंड करतोय. आणि म्हणजे अर्ध्यातून उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्याच्या व्लॉगमध्ये असणार आहे आमची गटारी पार्टी, फॅमिली गटारी पार्टी. सो आम्ही कुठे चाललेलो आहोत, खूप दिवसानंतर म्हणू शकतो, खूप महिन्यानंतर म्हणू शकतो, त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि बघूया काय काय आहे गटारी पार्टीला आणि कुठे चाललो आहे. कनेक्ट राहा. त्याच्या आधी परत तुम्हाला एकदा अनाऊन्स करायला आनंद होतो आहे की आपली 25 तारखेपासून लिंबू टिंबूची पूर्ण सर्व्हिस चालू होणार आहे. सो तुम्ही आताच ह्या लिंबू टिंबूच्या पेजला फॉलो करून ठेवा. आणि रक्षाबंधन, गणपती आणि असे आपले खूप सारे सण येतात, त्याच्यासाठी तुमच्या घरात पण लिंबू टिंबू पोचलं पाहिजे, हे करा नक्कीच. आणि लिंबू टिंबू आल्यानंतर तुम्हाला कळेल की ॲक्च्युअलमध्ये मॉडेल कशी दिसते आपली लिंबू टिंबूची. सो ह्या पेजला फॉलो करा आणि कनेक्ट राहा की उद्याच्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे ते पण बघा. चला. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.